तर शिवदत्त नावाचा जो यात्रेकरू होता तो आपल्या गावी आला आणि या गोष्टीस बरीच वर्ष झाल्यावर तो काशीचा राजा पूर्वसंस्काराच्या जोराने कडकडीत वैराग्याने संपन्न होऊन सर्व राज्य सोडून वैराग्याचा वेश धारण करून तीर्थाटन करीत निघाला तो राजा. तो जो काशीचा राजा होता ज्याच्याकडं हा शिवदत्त राहिलेला होता तोच राजा काही दिवस झाले आणि त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याचं त्याला बुद्धी झाली. त्याचं पूर्व पुण्य उदयाला आलं आणि त्याच्यामध्ये कडकडीत वैराग्य उत्पन्न झालं आणि त्या कडकडीत वैराग्य उत्पन्न झाल्यामुळं त्यांनी काय केलं, सगळंच राज्य सोडून दिलं आणि राज्य सोडून देऊन काही वर्ष गेल्यानंतर कडकडीत वैराग्य उत्पन्न होऊन सर्व राज्य सोडून वैराग्याचा वेश धारण केला आणि तीर्थाटन करीत तो फिरू लागला देशामध्ये. एवढा मोठा राजा होता पण तीर्थाटन करीत फिरू लागला वैराग्य उत्पन्न झाल्यामुळं. पूर्वी काशीत जाऊन आलेल्या शिवदत्ताच्या राहावयाच्याच गावी कर्मधर्म संयोगानं येऊन एका देवळात उतरला. फिरत फिरत तो राजा कर्मधर्म संयोगानं काहीतरी कर्मधर्माचा संयोग होता म्हणून तो जो काशीचा राजा होता तो ह्या शिवदत्त जे ह्याचं खेडेगाव होतं त्या खेडेगावामध्ये आला आणि एका मंदिरात उतरला. तो दर मुक्काम करत अनेक गावं फिरत तीर्थयात्रा करत मंदिराने उतरत जात असताना ह्याच्या गावामध्ये एका मंदिरात उतरला, देवळात उतरला आणि त्याच वेळी शिवदत्त ही नित्य नेमाप्रमाणे त्याच देवळा दर्शनासाठी म्हणून गेला. ही जी शिवदत्त होता तो रोज मंदिरात दर्शनाला जायचा. मग हा राजा तिथं आला होता, त्या देवळात उतरला आणि कर्मधर्म संयोगानं ह्याची भेट होणारच होती. कर्मधर्म संयोगानं ते आधीच ठरलेलं असतं. मग तो तिथं मंदिरात दर्शनासाठी आला तर देवळा दर्शनासाठी म्हणून गेला तो सहजच गत्या त्याची नजर त्या काशीहून आलेल्या विरक्त राजाकडे गेली. सहज नजर गेली त्याची त्या विरक्त जो पुरुष होता, विरक्त जो संन्यासी होता तिथं बसलेला त्याच्याकडं, विरक्त भगवे कपडे घालून बसलेल्या त्याच्याकडं ह्या शिवदत्ताची नजर गेली. तेव्हा त्याने आपल्याशीच विचार केला की कित्येक वर्षापूर्वी काशीत मी जो राजा पाहिला होता तो असावा असे वाटते. मी अनेक वर्षापूर्वी काशीला गेलो होतो आणि मी त्या राजा पाहिला होता. त्या राजाच्या राजदरबारात मी काही दिवस राहिलो सुद्धा होतो आणि तसाच हा दिसू लागलेला आहे असं त्याला मनाशीच त्याने विचार केला. त्याच्यासारखाच आहे, तोच तर नसावा असा त्याने हा असावा असे वाटले. परंतु पुन्हा त्याच्या मनात संशय आला. काय संशय आला की हा तो काशीचा राजा कसा असू शकेल. तसाच दिसाय तर तसाच लागलेला आहे परंतु राजा होता तो आणि काशीचा राजा कसा असू शकेल. हा तर भिक्षुक आहे, हा तर मंदिरात उतरलेला धनहीन आहे, ह्याच्याकडं काहीच नाही आणि हा राजा कसा असू शकेल अशी त्याच्या मनालाच त्याला वाटू लागलेला आहे. कारण तो तर महासमर्थ हुकूम गाजवणारा सत्ताधीश कसा होता तो राजा. महासमर्थ होता, सामर्थ्यशाली होता, तो राजाच होता. सगळं त्या राजाचा हुकूम गाजवणारा होता. सगळं त्याचं ऐकत होते राजाच असल्यामुळं. हुकुमशहा होता, तो म्हणील तेच राजामध्ये व्हायचा. अशा प्रकारे हुकूम गाजवणारा
आणि सत्ताधीश, सगळी सत्ता त्याच्या हातामध्ये होती. अपराध्याला शिक्षा करण्यास तो योग्य माणसास जहागिरी, धान्य इत्यादी देण्यास स्वतंत्र. त्याच्या राज्यामध्ये वाद झाला तर कुणाचा अपराध झाला आणि कोण निरपराधी आहे हे बघून शिक्षा देण्यास तो समर्थ होता. आणि जहागीर म्हणजे धान्य, ज्याला कमी पडलं त्याला धान्यसुद्धा द्यायला त्याच्याकडं होतं, धन द्यायला त्याच्याकडं होतं, तो स्वतंत्र होता. धान्य इत्यादी देण्यास स्वतंत्र. शिवाय काशीसारख्या पवित्र देशात राहणारा, काशी क्षेत्र पवित्र आहे बघा, काशीसारख्या पवित्र देशात राहणारा इतकं असून त्यास मी जेव्हा पाहिलं होतं तेव्हाच्या त्याच्या लक्षणापैकी एक सुद्धा याच्या दिसत नाही. हा भिक्षुक आहे. आणि मी जी तिथं बघितलं होता तो राजा, काय काय लक्षणं बघितली होते राजामध्ये, कसा होता तो राजा, त्याचे लक्षणं काय सांगितले हो इथं. ओम नमः शिवाय. कोणते कोणते लक्षणं सांगितले तिथं. ओम नमः शिवाय. तर तो समर्थ होता, हुकूम गाजवणारा होता, सत्ताधीश होता, अपराध्याला शिक्षा करणारा होता, गरिबाला अन्नधान्य पुरवणारा होता आणि काशीसारख्या पवित्र ठिकाणी तो राहणारा होता. काशीसारख्या अविमुक्त क्षेत्रामध्ये राहणारा राजा होता. आणि अशा ह्या खेड्यागावामध्ये तो कसा येईल असं सगळं त्याच्यामध्ये होतं. त्याच्यातलं ही जो मंदिरात आलेला जो भिक्षुक आहे, एकही लक्षण त्याचं ह्या भिक्षुकामध्ये नाही. पवित्र देशात राहणारा इतका असून त्यास मी जेव्हा पाहिलं होतं तेव्हाच्या त्याच्या लक्षणापैकी एकसुद्धा त्याच्या दिसत नाही. एकसुद्धा लक्षण ह्याच्यामध्ये दिसत नाही. तेव्हाच्या त्याच्या लक्षणापैकी एकसुद्धा याच्या दिसत नाही. उलट सगळे उलटे लक्षणं ह्याच्यात दिसू लागलेले आहेत. उलट हा तर बाह्य रूपावरून एखादा असमर्थ कसा दिसतो, तो असमर्थ आहे, काहीच नाही त्याच्यापाशी, पराधीन आहे, स्वतंत्र नाही, त्याला जेवणाचं सुद्धा स्वतंत्र नाही, भिक्षा मागून खातो तो, पराधीन आहे, भिक्षुक असावा. राजाला पंचपक्वानाचं ताट म्हणील ते समोर येत होतं तिथं, आणि हा तर भिक्षुक आहे, ह्याला भिक्षा जी लोक देतील तीच हा खातो, पराधीन असावा. व म्हणूनच ह्या वेळी ह्या देशात आलेला दिसतो. पराधीन असेल, ह्याच्याकडं काहीच नसेल, म्हणूनच इकडं आलेला असेल ना. राजा कसा फिरत येईल भिक्षुक म्हणून, असं तो मनाशीच विचार करू लागलेला आहे. म्हणूनच ह्यावेळी ह्या देशात आलेला दिसतो आहे. तर मग हा मनुष्य जो काशीचा राजाच असे कसे म्हणता येईल. दिसायला तर तसाच आहे, काहीच फरक नाही. त्याचं शरीर देह त्या काशीच्या राजासारखंच दिसतंय, परंतु त्याचे लक्षणं मात्र कोणतंच जुळत नाही. कसे म्हणता येईल. अशी त्याला एकदा भ्रांती उत्पन्न झाली, द्वैधा अवस्था उत्पन्न झाली. त्याच्यासारखाच तर दिसतो. आणि तो तर राजा होता, हा तर असमर्थ आहे, हा तर भिक्षुक आहे. तो स्वतंत्र होता, हा परतंत्र आहे. तो सत्ताधीश होता, ह्याच्या हातात कोणतीच सत्ता नाही, हा तर भिक्षुक आहे. अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये भ्रांती उत्पन्न झाली, द्वैधा उत्पन्न झाली व्हावी. तरी पण तोच हा राजा असे त्यास फिरून एकदा वाटावे, त्याच्यासारखाच सगळा दिसतो, तोच हा राजा असेल असं पुन्हा पुन्हा त्याच्या मनाला वाटू लागलं. सगळं रूप त्या राजासारखंच आहे ह्याचं. अशा रीतीने तो अगदी गोंधळून गेला. त्याच्या मनात सारखा गोंधळ उत्पन्न झाला. त्याच्यासारखा हुबेहूब दिसणार आहे
रूप तर त्याच्यासारखंच आहे, पण त्याचं लक्षण एकही त्याच्यासारखं नाही. त्याच्यामुळं ह्याच्या मनामध्ये गोंधळ उत्पन्न झाला. कोणाच्या मनामध्ये गोंधळ उत्पन्न झाला एवढं तरी कळायले का? ओम नमः शिवाय. कुणाच्या मनात गोंधळ उत्पन्न झालाय? बोला. ओम नमः शिवाय. शिवदत्त जो होता खेडेगावात राहणारा, त्याच्या मनामध्ये भ्रांती उत्पन्न झाली. कसं काय? कोणती भ्रांती उत्पन्न झाली? म्हणजे हा तो राजाच आहे का म्हणून. हां, हा राजा आहे का भिक्षुक आहे? ओम नमः शिवाय. बरोबर. तर गोंधळून गेला, त्याच्या मनामध्ये भ्रांती उत्पन्न झाली. राजासारखाच तर दिसतो आणि हा तर भिक्षुक आहे आणि राजाच असेल असं पुन्हा वाटू लागलं. थोड्या वेळाने भिक्षुक आहे असं कसं असेल असं पण वाटू लागलं. त्याच्यामुळं भ्रांती उत्पन्न झाली आणि हा गोंधळून गेला. तेव्हा पुन्हा एकदा विचार करून त्याच्या शरीराचे चिन्हे तो तपासू लागला. पुन्हा अनेक त्यांनी विचार केला आणि त्याच्या शरीरावरचे चिन्हे तो तपासू लागला. राजा उंच होता, राजाच्या अंगावर कोणते चिन्ह होते, राजा सडपातर होता का जाड होता, असं सगळे चिन्हे तो तपासू लागला. ती तपासता तपासता तोच हा राजा अशी पुन्हा एक वेळा बहुतेक त्याच्या मनाची खात्री झाली. त्यानं पुन्हा बघितलं तर तीच आहे राजा असं त्याला वाटू लागलं. त्याचं थोडंसुद्धा रूप वेगळं नाही, जशाच तसाच तो राजा आहे अशी त्याच्या मनाची खात्री झाली. म्हणून तोच राजा आहे का असं बघण्यासाठी म्हणून त्यानं काय केलं, म्हणून तो त्या विरक्त मनुष्याबरोबर इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगू लागला, गप्पा मारू लागला. तोच राजा असेल का म्हणून बघण्यासाठी म्हणून इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलू लागला. त्यावेळच्या त्याच्या भाषणात निघालेल्या मुद्द्याच्या खुणावरून तो राजा काशी पाहून आलेला गावातल्या इतर माणसाशीही बोलत बोलत त्याच्या तोंडून ज्या काही खुण्याच्या गोष्टी निघाल्या, बोलता बोलता तो काशीहूनच आलेला आहे असं त्याच्या मुखातून निघालं. आणि त्याचं बोलणंसुद्धा त्या राजासारखंच होतं, काहीच फरक नव्हता. त्याचा आवाजसुद्धा त्या राजासारखाच होता आणि तो काशीहूनच आलेला आहे असं त्याच्या बोलण्याहून निघालं. त्यावरून त्या काशीच्या राजास आपण पूर्वी काशीत पाहिले होते तोच हा अशी त्याच्या आपल्या मनाची अगदी पक्की खात्री करून घेतली. त्यानं मनाची खात्री करून घेतली की हा राजा तोच आहे, आवाज तसाच आहे, उंची तेवढीच आहे, फक्त वेश वेगळा आहे, हा राजा नाही. तर खात्री करून घेतलेली मनाची, हाच राजा तोच आहे म्हणून. आता या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की कशामुळे ही गोष्ट सांगितली त्याचं तात्पर्य सांगू लागलेले आहेत. तो काशी प्रदेश, ती राजधानी, समृद्धी, ते सामर्थ्य, तो काल इत्यादी उपाधी संयुक्त राजाचे व हा देश, ही असमृद्धी, असमर्थता, हा काल इत्यादी उपाधी संयुक्त भिक्षुकाचे. राजा कसा होता? राजाला कोणकोणत्या उपाध्या होत्या? तर कोणकोणत्या उपाध्या होत्या राजाला इथं सांगितलेलं बघा. काशी प्रदेशाचा तो राजा होता, समृद्धी होती त्याच्याकडं, सामर्थ्यशाली होता, उदार होता, अशा प्रकारे आणि त्याचा जो काळ होता तो किती भरभराटीचा काळ होता त्याचा तिथं. आणि ही जो आता इथं जो आहे तो कसा आहे, त्याचा देश कसा आहे, असमृद्धी आहे त्याच्याकडं, कोणतीच समृद्धी नाही, संपत्ती नाही, असमर्थता समर्थता पण नाही, आणि काळ पण त्याचा आता किती काळ खाली आलेला आहे. त्याचा काळ, राजाचा काळ कसा होता आणि हा भिक्षुकाचा काळ कसा, इत्यादी उपाधींनी संयुक्त भिक्षुकाचे
तो राजा हा आहे असे म्हणण्यानेच ऐक्य करण्याचा प्रयत्न सिद्ध होणे शक्य नाही. शक्य का तो राजा भिक्षुक असेल असं शक्यच नाही. तो किती समर्थशाली आणि हा भिक्षुक. जर ही उपाध्या धरल्या तर तो राजा आहे असं सिद्ध, तोच राजा हा भिक्षुक आहे असं सिद्धच होत नाही. मग काय करावं लागतं तर ह्या सगळ्या उपाध्या सोडून द्याव्या लागतात. कोणत्या कोणत्या उपाध्या सोडून द्याव्या लागतात? जो राजा होता तेव्हा लागलेल्या उपाध्याही सोडून द्याव्या लागतात, आणि जेव्हा भिक्षुक होता तेव्हा लागलेल्या उपाध्याही सोडून द्याव्या लागतात. यासाठी तो काशी प्रदेश व राज्यसमृद्ध्यादी सर्व गोष्टी टाकून, ज्याप्रमाणे हा देश, काल, ही असमर्थता इत्यादी सर्व गोष्टीही टाकून तो काशीचा पाहिलेला राजाच हा मनुष्य आहे. तो राजासुद्धा एक मनुष्यच होता ना, पण तो राजा झाला म्हणून त्याला राजा ही उपाधी लागली, समृद्धी ही उपाधी लागली, सामर्थ्यता ही उपाधी लागली. आणि जेव्हा तो भिक्षुक झाला तेव्हा त्याला कोणती उपाधी लागली? असमर्थता उपाधी लागली, भिक्षुक ही उपाधी लागली, किंवा धनहीन ही उपाधी लागली. अशा प्रकारे असमृद्धी, कोणतीच समृद्धी नाही, भिकारी ही उपाधी लागली. पण ही उपाधी राजा होता तोही तोच होता, आणि भिक्षुक होता तोही तोच होता, मनुष्य तर तोच होता. राजा होता तेव्हा कोण होता? तोच मनुष्य होता. आणि भिक्षुक झाला तरीसुद्धा तो कोण होता? तोच मनुष्य होता. व राज्य समृद्धी सर्व गोष्टी टाकून त्याचप्रमाणे हा देश, हा काल, ही असमर्थता इत्यादी सर्व गोष्टी टाकून तो काशीत पाहिलेला राजाच हा मनुष्य आहे. अशी केवळ त्याच्या एकट्या पिंडावरूनच शरीर स्वरूपाचं, पिंड म्हणजे शरीर आपलं कसं आहे ते, एकता केली तर तीत कोणत्याही रीतीचा विरोध होऊ शकत नाही. विरोध आहे का होतो? राजा आणि हा भिक्षुक. राजा होता तोच भिक्षुक नाही, किंवा भिक्षुक आहे तोच राजा नाही, असा विरोध होत नाही असं सांगू लागलेले आहेत. होऊ शकत नाही याच न्यायाने, म्हणजे हा दृष्टांत आहे. आता ह्याच न्यायाने म्हणजे काय? ह्याच न्यायाने म्हणजे पुढे काय सांगत आहेत? सिद्धांत. ह्याच न्यायाने म्हणजे सिद्धांत. महावाक्यात सुद्धा तसंच आहे. कसं आहे? तत् म्हणजे ईश्वर. किती समर्थशाली व ईश्वर, किती मोठा आहे, किती समर्थशाली आहे, सगळी सत्ता आहे त्याच्याकडं, आणि त्याचा प्रदेशसुद्धा किती चांगला आहे ईश्वराचा. काहीच कमी नाही तत्स्वरूपाकडं, सगळंच आहे त्या ईश्वराकडं. आणि सगळ्याला देण्याची शक्तीसुद्धा आहे त्याच्याकडं, सगळ्याला अन्नधान्य पुरवण्याची ताकद आहे त्याच्याकडं, सामर्थ्य आहे, सत्ता आहे, हुकम गाजवण्याची सुद्धा सगळी शक्ती आहे त्याच्याकडं. कशाकडं? तत्स्वरूपात. जे तत्वमसी, जे आपण ज्या महावाक्याचा अर्थ बघत आहोत त्या तत्वमसी ह्या वाक्यामध्ये ह्याच्याकरता हा दृष्टांत दिला. तत्स्वरूपामध्ये जसं इकडं राजामध्ये सामर्थ्य होतं तसं तत्स्वरूपामध्ये सामर्थ्य आहे. तत्त्वम, तत्स्वरूप म्हणजे काय? काहीतरी लक्षात येईल का नाही तो उपयोग सांगून? काय तत्स्वरूप कशाला म्हटलं इथं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तत्स्वरूप म्हणजे ईश्वर. मग किती सामर्थ्यशाली तो राजा होता, तसा तत्वमसीमध्ये, तत्स्वरूपामध्ये ईश्वर किती सामर्थ्यशाली ईश्वर आहे. आणि तोम स्वरूप म्हणजे काय? तोम म्हणजे काय? ओम नमः शिवाय जीव. हां, तोम म्हणजे जीव. मग जीव किती असमर्थ आहे. जसं राजा तोच होता, पण जेव्हा भिक्षुक झाला तेव्हा त्याच्यापाशी काही सत्ता नाही, सामर्थ्य नाही,
काहीच नाही. भिक्षुक आहे तो, त्या खाण्यापुरता सुद्धा त्याच्यापाशी काही नाही. मग ही राजा जो होता त्याच्या उपाध्या टाकून दिल्या सगळ्या, आणि भिक्षुकाच्या सुद्धा उपाध्या टाकून जर दिल्या, तर राजा तोच कोण आहे? ओम नमः शिवाय. राजा आहे तोच कोण आहे? राजा आहे तोच भिक्षुक आहे. मनुष्य जो मनुष्य आहे. हा, मनुष्य आहे. राजा आहे तोच भिक्षुक आहे. राजा म्हणलं तरी सुद्धा तोच माणूस आहे, आणि भिक्षुक म्हणलं सुद्धा तोच आहे. तसंच इथं सांगितलं आहे, तत्स्वरूप म्हणजे राजासारखं आणि तम स्वरूप म्हणजे भिक्षुकासारखं. पण तत्त्वम अशी तेच तू आहेस. राजा होतास तोच जीव तू आहेस. तू काही वेगळा नाहीस. आपल्याला वाटतं का नाही देव किती मोठा, मी लहान, तो सामर्थ्यशाली, मी असमर्थ. त्याच्यामध्ये सगळी सत्ता, सगळं जग निर्माण करण्याची पात्रता, पालन करण्याची शक्ती, संहार करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे, ईश्वरामध्ये. आणि मला तर एक रोपटंसुद्धा तयार करता येत नाही, इतका मी असमर्थ आहे. मग मीच कसा ईश्वर असू शकेल असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही. तत्त्वमसी म्हणजे तोच तू आहेस. ह्याच्यासाठी हा दृष्टांत दिला. मग हा दृष्टांतामध्ये राजा कोण होता आणि भिक्षुक कोण होता? हो, काशीचा राजा जो होता तो भिक्षुक कोण होता आणि राजा कोण होता? तो एकच मनुष्य होता, राजा भिक्षुक ते दोन्ही. मग तो राजा होता आणि हा भिक्षुक होता, तर तेच तो होता. तत्त्वमसी तेच तू आहेस, असा ह्या तत्त्वमसी महावाक्याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी आपल्याला हे आपल्या जीवनातला दृष्टांत सद्गुरू देत आहेत. म्हणून तत्त्वमसी, तत् म्हणजे ईश्वर, तुम म्हणजे जीव, अशी म्हणजे दोन्हीला जोडलं जातं. तेच तू आहेस. ते तू आहेस यापैकी तत्पदाचा जो ईश्वर, त्याचे सामर्थ्य, सर्वज्ञता, परोक्षता, जगत्कर्तृत्व, सगळ्या जगत्कर्तृत्व इत्यादी वाच्यार्थरूप उपाधीचा त्याग करून, त्याचप्रमाणे तत्पदाचा जो जीव या असमर्थपणा, अल्पज्ञाता, परिच्छिन्नता म्हणजे लहान छोटंसं, परिच्छिन्नता इत्यादी वाच्यार्थरूप उपाधीचाही त्याग करून तत्पदाचा लक्ष, अद्वितीय पूर्णानंद, सर्वात्मा आणि तत्पदाचा लक्ष कुटस्थ, साती असंग सचितानंद या दोहाची एकता अशी पदाने केली. तेच तू आहे अशी एकता कशाने केली? तर अशी पदानं केलेली आहे. जीव आणि ब्रह्म वेगळं नाही, आत्मा आणि ब्रह्म वेगळं नाही, तर एकच आहे. कुटस्थ म्हणजेच आत्मा हे वेगळं नाही, जीव आणि शिव हा वेगळा नाही. ह्याच्यामध्ये फक्त लक्षार्थ आणि वाच्यार्थ, वाच्यार्थ टाकून द्यायचा, लक्षार्थ कशाला म्हणावं? आता तत्त्वमसी ह्याच्यामध्ये तत् म्हणजे काय? ओम नमः शिवाय. तत् म्हणजे काय? तत् म्हणजे ईश्वर. उत्तर द्या एक तरी, काहीच कळना का? ओम नमः शिवाय. 3 दिवस झालं एकाच पदाचा अर्थ सांगायला सुरू, तरी बी लक्षात काहीच आलं नाही. तत् म्हणजे काय? तत् म्हणजे ईश्वर, तोम म्हणजे जीव, आणि ते तू आहेस. तत्त्वमसी म्हणजे तेच तू आहेस. मग तत्पदामध्ये तत्पदाचा अर्थ काय? तत् कशाला म्हणावं? ईश्वर कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. हां, तत् म्हणजे ईश्वर, तम म्हणजे जीव.
तत् तत्पदामध्ये वाच्यार्थ कोणता, लक्षार्थ कोणता? तत् म्हणजे काय? तत् कशाला म्हणावं? तत्पदामध्ये लक्षार्थ काय आणि वाच्यार्थ काय? जयश्रीताई, याला का लक्षात? तत् म्हणजे ईश्वर. ईश्वर कसा झाला ईश्वर? जीव कशाला म्हणावं? तत् म्हणजे ईश्वर, ब्रह्मचैतन्य, माया आणि मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, त्याला ईश्वर म्हणावं. तो म्हणजे जीव, कुटस्थ चैतन्य, अविद्या आणि अविद्येमध्ये कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, ह्याला जीव म्हणावं. आणि ईश्वर आणि जीव एकच आहे. वाच्यार्थ जर टाकून दिला, लक्षार्थाचं ग्रहण केलं तर दोन्ही एकच आहे. लक्षार्थ म्हणजे ब्रह्मचैतन्य. लक्षार्थ, ईश्वराचा लक्षार्थ काय आहे तर ब्रह्मचैतन्य, आणि वाच्यार्थ काय आहे तर माया, आणि माया वाच्यार्थ आहे, प्रतिबिंब. आणि जीवामध्ये कुटस्थ चैतन्य लक्षार्थ आहे आणि अविद्या ही वाच्यार्थ आहे. वाच्यार्थ म्हणजे खोटं आणि लक्षार्थ म्हणजे सत्य. आलं का लक्षात? ओम नमः शिवाय बोला बरं. सांगा आता, ईश्वर कशाला म्हणावं? सगळे सांगा म्हणजे पाठ होते. ईश्वर कशाला म्हणावं? अलकाताई बोला. जयश्रीताई सांगा. ओम नमः शिवाय. सांगू का? हो सांगा. नंबर 1 ब्रह्मचैतन्य, नंबर 2 माया, नंबर 3 ब्रह्मचैतन्याचं मायेमध्ये पडलेल्या प्रतिबिंबाला ईश्वर असे म्हणावे. ह्याच्यामध्ये लक्षार्थ कोणता आणि वाच्यार्थ कोणता? जवळ धरा मोबाईल म्हणजे आवाज येतो. लक्षार्थ म्हणजे सत्य, हां, वाच्यार्थ म्हणजे असत्य. तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यामध्ये लक्षार्थ कोणता? ईश्वर. ईश्वर म्हणजे काय? ईश्वर कशाला म्हणावं? सुनंदाताई पाटील बोला. आणि माया आणि प्रतिबिंब ही वाचा. ओम नमः शिवाय. ईश्वर पदामध्ये आवाज आला नाही, मोबाईल जवळ धरून बोलावं लागते. ओम नमः शिवाय. यायला का आवाज? ईश्वर पदामध्ये ब्रह्मचैतन्य लक्षार्थ आणि माया आणि प्रतिबिंब वाचा. आणि जीव पदामध्ये, तम पदामध्ये, तुम पदामध्ये कुटस्थ चैतन्य लक्षार्थ आणि अविद्या आणि प्रतिबिंब ही वाचा. ओम नमः बरोबर. शिवाय. ओम नमः शिवाय. हो बरोबर आलं. कळालं का जयश्रीताई? ओम नमः शिवाय. आलं का लक्षात? जीव पदामध्ये कोणता आहे लक्षार्थ? जीव पदामध्ये लक्षार्थ कोणता आहे? तम पदामध्ये लिहूनच घ्यावं लागते. लिहून ओम नमः शिवाय. तोम पदामध्ये लक्षार्थ कुटस्थ चैतन्य, सत्य कुटस्थ चैतन्याचं आहे ना. आता जीव जी आहे कुटस्थ चैतन्याचं अंतकरणात पडलेलं प्रतिबिंब. आता आरसा आहे, आरशासमोर आपण मुख आहे, आरसा आहे आणि आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब. ह्याच्यामध्ये सत्य कोणतं आहे? मुख आहे का आरसा आहे का प्रतिबिंब आहे? सत्य कोणतं आहे ह्याच्यामध्ये? सत्य आपलं मुख आहे. मग तसंच आहे ना, ती पण तसंच सांगितलंय तिथं सुद्धा. मुख, आरसा आणि आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब, ह्याला काय म्हणावं? काय नाव आहे याला? आभास. ह्याला आभास असं म्हणावं. कुटस्थ चैतन्य, अविद्या आणि अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब,
म्हणजे जीव. मग ज्याचं प्रतिबिंब पडलं ती सत्य आहे ना. आरशाच मध्ये जर प्रतिबिंब पडलं तिथं जसं मुख सत्य आहे, तसं कुठंच चैतन्याचं प्रतिबिंब अयोध्येमध्ये पडलं. तर मग सत्य कोणतं आहे? सत्य काय आहे ह्याच्यामध्ये? कुठंच चैतन्य सत्य आहे. आरशामध्ये प्रतिबिंब जसं पडलं मुखाचं, तर मुख सत्य आहे ना, आरसा सत्य नाही किंवा प्रतिबिंब सत्य नाही, मुखच सत्य आहे. तसंच कुटस्थ चैतन्याचं अविद्येमध्ये प्रतिबिंब जर पडलं, तर मग प्रतिबिंब सत्य का, अविद्या सत्य का, मुख सत्य? कोणतं सत्य? कुटस्थ चैतन्य सत्य. बोरांडेताई बोला. ओम नमः शिवाय. बोरांडेताई कळायले का? महिना झाला ऐकलंच नाही, काय कळल. ओम नमः शिवाय. तर तत्त्वमसी ही ते तू आहेस. यापैकी तत्पदाच्या जो ईश्वर, त्याच्या सामर्थ्य, सर्वज्ञता, परोक्षपणा, जगत्कर्तृत्व इत्यादी वाच्यार्थ रूप उपाधीचा त्याग करून जी वैभव आहे सगळं, त्या माणसाच्या भोवतीचं त्याचा सगळ्याचा त्याग करून, त्याचप्रमाणे तमपदाच्या जो जीव, त्याच्या असमर्थपणा, अल्पज्ञान, परिच्छिन्नता इत्यादी वाच्यार्थ रूप उपाधीचाही त्याग करून तत्पदाचं लक्ष अद्वितीय पूर्णानंद सर्वात्मा आणि तोमपदाचं लक्ष कुटस्थ साथी असंग, हे कुणाचे नाव आहेत? कुटस्थ, साथी, असंग, सच्चित, आनंद ही सगळे आत्म्याचे नाव आहेत. लक्षसुद्धा आत्म्यालाच म्हटलं, कुटस्थसुद्धा त्यालाच आहे, साथीसुद्धा तोच आहे, असंग, सच्चित, आनंद या दोघाची एकता आसी पदाने केली. कशाने केली एकता? आसी पदाने. तत्त्वम असी. तत् म्हणजे ईश्वर, त्वम म्हणजे जीव, अशी म्हणजे आहेस. ह्या दोन्हीची एकता अशी पदानं केलेली आहे. तर कोणत्याही प्रकाराचा बाधा येत नाही. ही जर उपाध्या टाकून दिल्या तर तो माणूस, जो राजा म्हणून जो माणूस होता तोच माणूस भिक्षुक म्हणून आहे, पण मनुष्य व्यक्ती म्हणून तोच आहे तसा. ईश्वर तोच आहे आणि जीवसुद्धा तोच आहे. कुटस्थ चैतन्य आत्मा, ईश्वर आणि आत्मा एकच आहे. वाच्यार्थ उपाधी घेऊन एकता करण्याचा प्रयत्न केला तर मात्र बाधा येते. त्याच्या भोवतीचा राजा, त्याचं नगरी, त्याचं वैभव हे जर घेतलं, ही असमर्थता, भिक्षुक हे जर उपाध्या घेतल्या तर भेद येतो. आणि उपाध्या टाकून दिल्या तर दोन्ही एकच आहे. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे मुखातून शब्द योग्य बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.